सगळ्यात जास्त स्मगलिंग होणारा जर काय ॲनिमल असेल तो इंडियन पेंगोलिन म्हणून असतो, त्याला खवल्या मांजर म्हणतात. प्लस नंतर मांडुडू रेअर ॲनिमल्स आहेत, त्यांची ते शिकार करतात. शिकार करून त्यांचे जे पार्ट्स आहेत, स्किन बेकायदेशीर शिकार करतात आणि त्यांची स्किन, त्यांचे दात, त्यांचे नाखून हे मोठ्या मार्केटला म्हणजे चायना खूप या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे रायगड म्हणजे तिथं स्वर्गच आहे. 7 दिवस माझी रायगडवर ड्युटी आहे, 7 दिवस रायगडवरती मुक्काम पण होता. सो तिथे त्या 7 दिवस असं वाटतं की मीच मावळा आहे इथला. आता सध्या बिबट्याचं जे वादळ सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रात, तुमच्या विभागाकडून, वन विभागाकडून यासाठी काय काय गोष्टी होत आहेत? लोकांना काय वाटतं की आम्ही ॲनिमल्सला प्रोटेक्शन देतो, त्याचा अर्थ असं आहे की आम्ही लोकांच्या विरोधी आहेत. तसं काही नसतं. डेव्हलपमेंट खूप होते. डेव्हलपमेंट नंतर जंगल कमी होत आहेत, त्याच्यामुळे होतंय की त्यांची टेरिटरी कमी होत चालली आहे. आणि बिबट हा खूप हुशार प्राणी आहे. सध्या मी वनरक्षक या पदावरतीच आहे. ॲनिमल्सला कसं प्रोटेक्ट करणं, ॲनिमल्सला कसं रेस्क्यू करणं, या पण गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. फिजिकल टास्क असतात. लोकांना असं वाटतं की फॉरेस्ट जॉब हा खूपच ॲडव्हेंचरस जॉब आहे, पण रियालिटी काय सांगशील? समटाईम ॲडव्हेंचरस, समटाईम रिस्की, समटाईम थ्रिल खूप आहे. एक क्रिमिनल होता, त्याला पकडायला आम्ही इथं म्हणजे तो ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटने पकडला होता, पण त्याची केस आमच्याकडे पण होती, तर त्याला आम्ही घेण्यासाठी जात होतो. सो त्याला घेऊन जाताना आम्ही फक्त 5 लोक, त्याचा वेगळा थापा आमच्यासोबत आमचा पिछा करत होता विथ वेपन. एक बिबटचं पिलू विहिरीत पडलेलं होतं. तुम्ही पिंजरा टाकला, वेट करावा लागतो की तो त्या पिंजऱ्यात येणार, पण सहजासहजी प्राणी येत नाहीत. सो त्यावेळेला आम्ही पिंजरा टाकला. बऱ्याच वेळेनंतर ते बिबटचं पिलू, घाबरलेलं पिलू त्या पिंजऱ्यामध्ये आलं. दरवर्षी माझ्या बॉडीचा एक ऑर्गन डोनेट करत असतो आफ्टर डेथसाठी. म्हणजे आता मी लास्ट इयर माझे आय डोनेट केले होते. आता ह्या वर्षी मी माझे हार्ट डोनेट केले. आय डोंट वॉन्ट टू बी डाय इन अ ॲक्सिडेंट ऑर विथ एनी डिसीज. आय जस्ट वॉन्ट टू गो विथ द ग्लोरी ऑफ नेशन.